नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर समृद्धी ॲग्रोटेक तरकारी किंग यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत। आजचा व्हिडिओचा विषय घेऊन येत असताना कलिंगड पिकामध्ये पहिल्या कोणत्या आळवण्या घातल्या पाहिजे 1 ते 15 दिवसामध्ये आणि कोणत्या 2 फवारण्या केले गेले पाहिजेत। गेल्या वेळेस आपण व्हरायटीची निवड आणि योग्य बेस डोस कोणता भरला गेला पाहिजे या संदर्भात माहिती दिली होती। आता आपण 1 ते 15 दिवसामध्ये कोणत्या आळवण्या आणि कोणत्या 2 फवारण्या केल्या गेल्या पाहिजे या संदर्भात आजचा आपण व्हिडिओ देत आहोत। आजचा व्हिडिओ आपण सिम्बा व्हरायटीमधून देत असताना आपल्याला सर्वप्रथम एक रोप लावल्यानंतर एक साधारणतः तिसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी रोप लावल्यानंतर दुसरा दिवस जाऊन द्यायचे, रोप सेट होऊन द्यायचे आपल्याला बऱ्यापैकी। त्याच्यानंतर आपल्याला तिसऱ्या दिवशी आपल्याला आळवणी करत असताना आपल्याला आळवणी करायची एलियट, बाहेरचे एलियट घ्यायचे साधारणतः एकरी 500 ग्रॅम आणि त्यासोबत आपल्याला लिसेंटा घ्यायचे 100 ग्रॅम, जेणेकरून योग्य मुळी चालण्यात मदत होईल आणि जेणेकरून बुरशीनाशक दिल्यामुळे एक एलियट दिल्यामुळे आपल्याला साधारणतः 50 ते 60 दिवसापर्यंत कोणत्याही प्रकारच्या बुरशीनाशक देण्याची गरज पडणार नाही। विल्टिंग ऑफचा प्रॉब्लेम आत्ताच आपल्याला दूर करण्यास मदत होईल आणि कीटकनाशक देत असताना गोगलगाय खाते, खोड खाते, त्याचबरोबर गोगलगाय खाते, जमिनीतले किडे खातात, त्यासाठी आपल्याला लिसेंटा तितकंच फायदेशीर ठरू शकतं। त्या लिसेंटा देऊन घ्यायचे आपल्याला एलियट बरोबर 100 ग्रॅम। ही आळवणी तिसऱ्या दिवशी घातल्यानंतर आपल्याला साधारणतः 6व्या ते 7व्या साधारणतः 7व्या दिवशी आपल्याला आळवणी दुसरी करत असताना आपल्याला आळवणी करायची मित्रांनो, खूप महत्त्वाची आळवणी आहे कोरोमंडलची फर्स्ट ग्रेड। कोरोमंडलची फर्स्ट ग्रेड घ्यायची आपल्याला साधारणतः 5 किलो आणि त्यासोबत आपल्याला एम्बिशन साधारणतः 1 लिटर पर्यंत देऊन घ्यायचे। आता बरेचसे शेतकरी म्हणतील की साहेब मागच्या व्हिडिओला कमेंट पडली होती की साहेब तुम्ही भारीतल्या कंपन्यांची म्हणजे ज्या इंटरनॅशनल कंपन्या आहेत त्यांची तुम्ही त्या प्रोडक्टची तुम्ही प्रमोशन करता। तर मित्रांनो, मी कोणत्याही कंपनीचं आजपर्यंत प्रमोशन केलं नाही आणि इथून पुढेही करणार नाही। तर माझ्या शेतामध्ये प्रॅक्टिकली अनुभव घेऊन तुमच्यापर्यंत हा मांडण्याचा माझा प्रयत्न असतो। तर मित्रांनो, दुसरी आळवणी आपली 7व्या दिवशी झाल्यानंतर आपल्याला साधारणतः पुन्हा एक 10व्या दिवशी आळवणी करायची। 10व्या दिवशी आळवणी देत असताना आपण 1448 आपल्याला कॉम्पोजचं 1448 घ्यायचे साधारणतः एकरी 4 किलो आणि त्यासोबत आपल्याला ग्रामशेतूचं GS सॉइल चार्ज किंवा शक्तिमान आपल्याला 5 लिटर ग्रामशेतूचं GS सॉइल चार्ज घेत असाल तर एकरी 3 लिटर। ही एक आळवणी झाल्यानंतर आपल्याला साधारणतः 7व्या ते 8व्या दिवशी आपल्या फवारणी तितकीच फायदेशीर ठरू शकते। त्याच्यामध्ये आपल्याला फवारणी करायची आहे। फवारणी खूप महत्त्वाची आहे। एंट्राकॉल कॉन्टॅक्ट बुरशीनाशक घ्यायचे आपल्याला। एंट्राकॉल एकदम हलकं, बाहेरचं 16 लिटर पंपाचं प्रमाण सांगतो मित्रांनो। एंट्राकॉल घ्यायचे साधारणतः पंपाला 30 ग्रॅम। त्यासोबत आपल्याला नागाळीचा प्रादुर्भाव होऊच नाही म्हणून आणि लाल कोळीचा प्रादुर्भाव होऊच नाही म्हणून जे दिवसाचं टेम्परेचर आणि रात्रीचं टेम्परेचर मॅच होत नाही, ज्यामध्ये मोठी तफावत होती, त्यामध्ये आपल्याला लाल कोळीचा प्रादुर्भाव जाणवतो झाडांना। तर आपल्याला त्यासाठी आपल्याला दमनचं दमन 47 घ्यायचे आपल्याला साधारणतः 20 ml। एंट्राकॉल घेतलं कॉन्टॅक्ट बुरशीनाशक दमन, कीटकनाशकामध्ये आपण दमन घेतलं 20 ml आणि आपल्याला एक एम्बिशन, जेणेकरून पानांची रुंदी वगैरे वाढली पाहिजे, फुटवा धरला गेला पाहिजे झाडांना लवकर, त्यासाठी आपल्याला एम्बिशन घ्यायचे 16 लिटर पंपाला 50 ml। ही एक फवारणी आपल्याला 7 ते 8 दिवसाच्या दरम्यान करून घ्यायची। त्याच्यानंतर एक साधारणतः आपण पहिली आळवणी केली एलिट लिसेंटा, दुसरी आळवणी केली आपण कोरोमंडल फर्स्ट ग्रेड एम्बिशन, तिसरी आळवणी केली आपण 1448 GS सॉइल चार्ज किंवा शक्तिमान। तर आपल्याला एक साधारणतः 14 ते 15 दिवसाला एक चौथी आळवणी करून घ्यायची। चौथी आळवणी देत असताना आपल्याला आळवणी खूप महत्त्वाची मित्रांनो, कोरोमंडलचं इन्स्टा नावाने जे खत आहे मार्केटमध्ये उपलब्ध 28-28-0 साधारणतः आपल्याला 4 किलोपर्यंत ते खत घ्यायचे आणि त्यासोबत आपल्याला सायरस घ्यायचे एकरी साधारणतः 1 लिटर, जेणेकरून झाड हे वाढण्यास मदत होईल। चांगल्या पद्धतीने शेंडा निघून फळ आपल्याला क्वचित आपल्याला फुलं उमलायला जी अवस्था असते ती आपल्याला अवस्था दिसून येते साधारणतः आपल्याला 20व्या दिवसापर्यंत। त्यासाठी आपल्याला 14 ते 15व्या दिवशी आपल्याला 28-28-0 आणि सायरसचे ॲप्लिकेशन सांगितलं। तर आपल्याला एक साधारणतः 13 ते 14 दिवसाच्या दरम्यान एक फवारणी करायची।
ICLची ग्रेड आहे मित्रांनो. स्टार्टर ग्रेडमधून नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे 113624. साधारणतः 16 लिटर पंपाला 80 ग्रॅम. आणि त्यासोबत आपल्याला घराडाचं जे बायोस्टिम्युलंट आहे चमकीला घ्यायचे आपल्या साधारणतः 50 ml. ही फवारणी केल्या गेल्यानंतर आपल्या प्लॉटमध्ये आपल्यातून फरक आपल्याला जाणून येतील. पानांची रुंदी असं बागात आल्यानंतर फ्रेशनेस पानं आपल्याला जाणवेल. चमचम बाग जाड करतील. ही एक फवारणी आपल्याला तितकीच फायदेशीर ठरू शकते. तर मित्रांनो, आत्ताच मी तुम्हाला 1 ते 15 दिवसापर्यंतचं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या आळवण्या आणि कोणत्या फवारण्या केले गेले पाहिजे ही माहिती दिली. तर तुम्हाला मित्रांनो आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्यावं लागेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून घ्यावं लागेल. आणि त्याच्यानंतर आपल्याला मी तुम्हाला एक साधारणतः 15 दिवसापासून तर 30 दिवसापर्यंत आपण कलिंगड पिकामध्ये कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे, फुलांची सेटिंग वगैरे 1 नंबर झाली पाहिजे, फुलांचं येणारं कळी ड्रॉपिंग नाही झाली पाहिजे, 2-2, 3-3 कलिंगड आपल्याला झाडाला सेट करून घ्यायचे, त्यासाठी आपण कोणत्या फवारण्या केले गेले पाहिजे ही माहिती तुम्हाला मी लवकरच देईल. त्यासाठी आपल्याला आपला चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करावं लागेल. नमस्कार.